नमस्कार मित्रांनो, 3 तारखेला धुलीवंदन आहे. त्याच दिवशी चंद्रग्रहण सुद्धा आहे. 3:20 चंद्रग्रहण चालू होणार आहे. पण आपल्या सगळ्यांची एनर्जी त्या दिवशी निगेटिव्ह होणार आहे. तर आपली एनर्जी, आपल्या वास्तूची एनर्जी किंवा क्रिस्टलची एनर्जी आपल्याला सांभाळायची आहे. तर ती कशी सांभाळायची ते या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. पहिली गोष्ट म्हणजे 3:20ला चंद्रग्रहण चालू होणार आहे. म्हणजेच 11 वाजता वेद चालू होणार आहे. तेव्हा आपण आपले क्रिस्टल रात्रीच म्हणजे होळीच्या रात्रीच पूर्ण सगळ्यांनी क्रिस्टल काढून ठेवायचे आहे. स्वच्छ पाण्याने धुवून एका कापडामध्ये गुंडाळून एका डब्यामध्ये ठेवायचे आहे. घरामध्येही कुठले क्रिस्टल असेल मित्रांनो, ते सुद्धा तुम्ही ते काढून एका कापडामध्ये ठेवून डब्यामध्ये ठेवून द्यायचे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ करायची आहे मिठाच्या पाण्याने. म्हणजे बादलीमध्ये 1 ते 1.5 चमचा पाणी घालून आंघोळ करायची आहे. त्यानंतर देवाला नमस्कार करायचा आणि तुमची एनर्जी लॉक करायची. म्हणजे जी काही निगेटिव्ह एनर्जी येणार आहे ती लॉक करायची. आता ती कशी करायची? फक्त 2 बोटं घ्यायची आणि खालून उभी आणि आडवी अशी 2 लाईन मारायच्या आहेत. म्हणजे तुमची एनर्जी लॉक होणार आहे. पुन्हा एकदा सांगते, फक्त 2 बोटांनी खालून 1 लाईन आणि आडवी 1 लाईन अशी तुमची एनर्जी लॉक करायची आहे. आता ती लॉक झाल्यानंतर तुमच्याकडे जी निगेटिव्ह एनर्जी अजिबात येणार नाही. तुम्ही सेफ राहणार आहात. त्या दिवशी प्रेग्नेंट ज्या बायका आहेत त्यांनी सुद्धा स्वतःला पूर्ण लॉक करून ठेवायचं आहे. म्हणजे एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी तुमच्याकडे येणार नाहीये. त्या दिवशी जर का रेकी करत असाल किंवा रेकी घेत असाल तर ती सुद्धा तुम्ही त्या दिवशी घ्यायची नाहीये किंवा रेकी द्यायची नाहीये. फक्त तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. जे तुमचे गुरु आहेत त्यांचं नामस्मरण करायचं आहे. संध्याकाळी जेव्हा ग्रहण सुटणार आहे तेव्हा घरामध्ये 1 बादली पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचंय, थोडंसं 2 चिमूट हळद टाकून पूर्ण घर, तुमची वास्तू किंवा तुमचं जे काही दुकान आहे ते पूर्ण पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही स्वतः पुन्हा आंघोळ करायची आहे. परत मिठाच्या पाण्याने आंघोळ करायची आहे. देव सुद्धा धुवून घ्यायचे आहे. देवाला अगरबत्ती, धूप लावायचं आहे. मित्रांनो, आता जी तुमची एनर्जी लॉक केली आहे ती आता आपल्याला सोडायची आहे. ती कशी सोडायची आहे? तर पूर्ण नमस्कार करायचा आणि एनर्जी ओपन करायची. म्हणजे नमस्कार करून सांगायचं की मी जी लॉक केली आहे देवा, आता ती एनर्जी ओपन कर, आणि पूर्ण नमस्कार करून ती ओपन करायची आहे. हे झालं, तुमची एनर्जी ओपन झाली आहे. आता तुम्ही जर का अग्निहोत्र करत असाल तर घरामध्ये किंवा तुमच्या दुकानामध्ये अग्निहोत्र करा. अग्निहोत्र करत नसाल तर धूप किंवा अगरबत्ती पूर्ण घरामध्ये फिरवा किंवा कापूर घेऊन पूर्ण घरामध्ये फिरून घ्या. त्यानंतर घराला पूर्ण नमस्कार करा आणि जी घंटी आहे ती पूर्ण घरामध्ये ती पूर्ण वाजवायची आहे. त्यानंतर तुम्ही सगळ्यांनी एक 7 चक्रा मेडिटेशन, जर का तुम्हाला माहिती असेल तर ते मेडिटेशन करा किंवा 10 मिनिटं डोळे मिटून बसा आणि पुन्हा ती एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी घ्यायचा प्रयत्न करा. हे सगळे तुम्ही पाळायचे आहेत. जे काही तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी पासून सावध राहायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी पुन्हा क्रिएट करायची आहे. त्यासाठी देवाचे नामस्मरण पुन्हा रात्री करा. क्रिस्टल आपण ठेवलेले आहेत डब्यामध्ये, ते सुद्धा रात्री म्हणजे धुलीवंदनच्या रात्री ते काढायचे आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून ते देवापुढे ठेवून द्यायचे आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ते स्वच्छ धुवायचे आणि मिठाच्या पाण्यामध्ये 5 मिनिटं ठेवून द्यायचे आहे. स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याला अगरबत्ती, धूप लावायची आहे आणि पुन्हा ते चार्ज करून घ्यायचे आहेत. मित्रांनो, हे सगळे तुम्ही जर का नियम पाळले तर तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी जरूर मिळेल. अजून जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. खूप खूप धन्यवाद.